नमस्कार श्रोते हो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आविष्कारमध्ये आपण ऐकणार आहोत ग्रामीण कथालेखक सुभाष गुरव यांची ग्रामीण कथा हळद. ही कथा असेल 70च्या दशकातली. शेखर पवार त्या गावात शेखर नाना किंवा नुसते नाना या नावानं सर्वांना सुपरिचित. नानांची राहणी तशी एकदम साधी सुधी, परिस्थिती पण एकदम जेमतेमच, पर एकदम दिलदार व सच्च्या मनाचा जिंदा दिल, हळवा अंतर्मुख स्वभावाचा माणूस. बोलण्यात एक प्रकारची मिठास, त्यामुळे अनेक मित्र त्यांनी जोडलेले. त्यात होते मारुती पाटील उर्फ दादा, सरजू तात्या, द्यानो आप्पा, खाशाबा नाना आणि आणखी बरेच जण. स्वतःचं दुःख कोणाजवळही न सांगणारा हा माणूस, मात्र इतरांच्या दुःखात अगदी मनापासून सामील होणारा असा हा राजा माणूस. त्याचं कुटुंब एकूण 6 माणसांचं. त्याच्यात पत्नी सावित्री, 3 मुली अनुक्रमे सुलोचना, साधना, सुचित्रा व सर्वात लहान मुलगा सुहास. पत्नी सावित्री एक सोज्वळ समंजस स्त्री, कुटुंबाच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारी व कठीण प्रसंगी पतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी कणखर स्त्री. तिन्ही मुली रूपानं गुणानं एकदम रूपवान व गुणवान देखील. छोटा सुहास 7-8 वर्षाचा गोंडस मुलगा. नाना अल्पभूधारक शेतकरी, म्हणजे फार फार तर एकरभर जमीन, 8-10 भाऊबंदामध्ये एकच विहीर आणि तिच्यावर किर्लोस्करचं मोठं इंजन बसवलेलं. सामायिक पैसे काढून आठवड्यातनं अवघ्या अर्ध्या तासाची पाळी नानांना यायची त्या विहिरीवर शेताला पाणी पाजण्यासाठी. त्यामुळे ते फारसं बागायत काय करू शकत नसत. त्यातच उन्हाळ्यात विहिरीचं पाणी पार आटून जायचं आणि 12 महिन्यांचे नगदी पीक ते काय घेऊ शकत नव्हतं. मग पावसाच्या जीवावर येणारी पिकं व काही गुंठे रानात ते बागायत करत असत. पण नानांना गुराढोरांची लय हौस, दांडगी. दावणीला 3-4 म्हशी असायच्याच, कायमच्याच. आणि दुधाचा पैसा करण्यापेक्षा सामद्याने दूध दुभतं खचून हाणावं व तब्येत कमवावी आणि मग राहिलं तर थोडंसं दूध विकावं, या धारणाचं नाना. नव, मी काय म्हणतीया, आपण आणखी 2-3 म्हशी घेऊया का व? म्हणजे काय की दुधाच्या पैक्यातनं घर खर्च भागवायला बरं पडल व आपल्याला. दुधाचा पैका करणं मला काय पटत नाही, आणि पण तरी पण विचार करून बघतो मी, नाना म्हटलं. शेतातील तुटपुंच्या उत्पन्नावर एवढ्या मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवणं नानांना तसं फारच जड जात होतं. तेव्हा ते दूध विक्री करून महिन्याकाठी चांगला पैसा मिळाला तर, अशा विचारात असतानाच गावातल्या सोसायटीकडून एक योजना समजली. बँक ऑफ इंडियाकडून 10,000चं कर्ज मिळणार जाफराबादी म्हशीसाठी, व ते मुदतीत जर कर्ज फेडलं तर 10% सुद्धा सबसिडी मिळणार आपल्याला. आणि हे समजल्यामुळं मग नाना कामाला लागलं. जाणकाराकडून नानाने अर्ज भरून घेतला, बाकीची समधी कागदपत्र व्यवस्थित जोडली अगदी, आणि दिले सोसायटी मार्फत बँक ऑफ इंडियाला पाठवून नानाने. आणि आठवड्याभरात मंजूर होऊन पैसे पडलं खात्यावर. मग नानाने बारामतीला जाऊन तेवढ्या पैशात 3 जाफराबादी म्हशी खरेदी केल्या. एका पाठोपाठ एक म्हैस व्यायला आणि लागल्या आणि घरात भरपूर दुबदुबत झालं.
दूध विक्री करून 4 पैसे घरात यायला लागलं. महिन्याकाठी त्यातनं वान सामान भागायला लागलं. आर्थिक चणचण काही अंशी मिटली आणि घरातले सगळेच आनंदी झाले. परंतु नानांचा हा आनंद फार काळ काही टिकला नाही. कुठनं तो लाळा खुरकत रोग आला आणि समज होत्याचं नव्हतं झालं आणि तिने बी म्हशी मरून गेल्या. नानांच्या मनाला फार मोठा धक्का बसला आणि बँकेचे हप्ते मात्र उरावर बसलं. बँकेच्या नोटिसी मागून नोटिसी यायला लागल्या आणि नानांचं घर खर्च भागवता अगोदरच पुरवाट झालं ना, आणखीन हप्ते कुठनं फेडणार. हप्त थकलं. चक्रवाढ पद्धतीनं व्याज सुरू झालं आणि 10,000चं जवळपास 20,000 रुपये झालं. नानांची मनस्थिती एकदमच खचून गेली. नव लय चिंता करून नाही माणसानं. माहिती आहे नव, चिंता माणसाला चितवून येते ती. तुमचं इकतं मैतर हायत आणि तुम्ही बोलून शानका नाही दाखवत कुणाजवळ व तेवढंच मन हलकं होतंय व, सावित्री समजावून सांगत होती. नाना कुणासमोरही मनातील घोर बोलून दाखवत नसत. त्यामुळे चिंतेत वाढ होत होती त्यांच्या आणि कर्जाचा आकडा मोठा झालेला. इकडं मुली मोठ्या झालेल्या आणि 2 मुली उपवर झालेल्या. नानांचा थोरल्या सुलोचनावर फार फार जीव. सुलोचना नानांची फार लाडकी. बाळ सुलोचना अगं बस माझ्याजवळ. माझ्या लाडक्या लेकीला काय काय लागतं सांगत जा की मला आणि मी समजा आणून देत जाईन तुला माझ्या लाडकीला. नाना म्हटलं, मला काय बी लागत नाही बघा नाना. तुमची तब्येत एवढी कशी खराब झाली आहे नाना? का काळजी करता इतकी तुम्ही? अहो समज ठीक होईल नाना, सुलोचना म्हणाली. नाना मात्र आता सतत स्वतःच्याच विचारात रमायला लागले. अति काळजी, अति चिंता, भूक लागेना, जेवण जायना, ते एकदमच अशक्त होऊन बसले. पत्नी सावित्री वारंवार धीर द्यायची त्यांना. अव तुम्ही धीर सोडू नका व, समद ठीक होईल बघा देवाच्या कृपेनं. पण नानांचा मात्र मनाचा संयम एक दिवस संपला आणि एक दिवस बायको मुलांना काहीही माहिती होऊ न देता नाना शेतात गेलं आणि कासरा लिंबाच्या ढाळीवर टाकला. दुसऱ्या बाजूला फास तयार करायला बसलं आणि त्याच क्षणाला मनात विचारांचा कल्लोळ दाटून आला. आता काही क्षणातच सारं संपवायचं होतं. फास तर तयार झालेला होता. आता ते गुडघ्यावर बसले, डोकं खाली जमिनीवर टेकवलं. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि स्वतःच्याच मनाशी संवाद चालू झाला. माफ कर हे काळी आई, मला माफ कर. मी नाही तुझी सेवा करू शकत. सावित्री अगं मला माफ कर ग. मी तुझ्याबरोबर संसार नाही पूर्ण करू शकत. माझ्या लाडक्या कळ्यांनो, मी नाही तुमच्या स्वप्नातील राजकुमार शोधू शकत. माझ्या येवल्याशा छकुल्या, मी नाही तुला मोठा करू शकत. अरे तुम्ही सर्वांनी मिळून मला माफ करा र. मातीत तोंड खुपसून नाना अक्षरशः हमसून रडत होतं आणि आता पुढच्याच क्षणाला गळ्यात फास अडकवायचा आणि सगळं संपवून टाकायचं. आणि तेवढ्यात समोरून धारधार आवाज कानावर पडला. अरे शक्कर, अरे हे काय करतोयास? आल्या का? तू पाक फास लावायला निघाला होतास की र?
आता मी हित्त आलो नसतो तर तू कधीच संपावला असतस की जीवन. अरे लेगा, हे मारुती पाटील, ह्यो मारुती पाटील तुझा जीवलग मैतर. अजून जित्ता असताना तू इकता कुठला कठीण मामला आहे रे तुझा, आणि तू फास लावायला निघाला होतास होय र. आणि मोकळ्या अंगानं कवासुदी तू ही गोष्ट मला सांगितली नाहीस. मग मग म्या कशाला हाय र मग. आणि आता तू बोलायचंस, घडाघडा तोंड उघडायचंस माझ्यासमोर काय. आदरणीय मारुती पाटील उर्फ दादा समोर उभं होतं. नाना गुडघ्यात डोकं खुपसून बराच उशीर तसंच बसून होतं. दादाने त्यांना कसं बसं बोलतं केलं. नानांना कुठून सुरुवात करावी कळेना, पण नंतर जाफराबादी मशीनची घडलेली समधी हकीकत व त्यानंतर वाढत गेलेलं सर्व कर्जाचा बोजा, तसेच 2 उपवर मुलींची सतत लागून राहिलेली चिंता नानांनी कशीबशी बोलून दाखवली. हात तिच्या एवढंच नवं, आणि त्यासाठीनं जीवन संपवणार होतास वैर. बरं, आता तुला मोकळं मोकळं वाटतंय नव, तर असं समद दोस्ताजवळ मन मोकळं करायचं असतं या. आल्या का मर्दासारखा मर्दतून ही बायसारखी आत्महत्या करायला निघाला होतास वैर तू. आता म्या काय सांगतोय ती बयाजवार ऐकून शान घ्यायचंस, आणि माझं बोलून झाल्या बिगार मधी काय बी बोलायचं नाहीस. जमिनीची मशागत जोरात करायचीस, शान खात खचून घालायचंस, येळच्या येळाला पाणी द्यायचंस, आणि व्यवस्थित वरीसभर निगा राखायचीस. आणि तुमच्या समद्या शिवारात औंदा तू हळद लावायचीस, हळद. दादा म्हणाल, पण माझ्याकडे भांडवल नाही व दादा, आणि पाणी पण मला पुरेसं मिळत नाही, आणि माझ्याकडे इकतं बियाणं पण नाही व दादा. तुला भांडवल द्यायची जबाबदारी माझी. तुझ्याकडे थोडं हायच, वरनं बियाणं द्यायची पण जबाबदारी माझीच. 1 एकराला वरीसवर पाणी पुरवायची पण जबाबदारी माझीच. फक्त तू आणि तुझ्या कुटुंबानं कष्टाला मागं पडायचं नाही, एवढंच करायचंच बस. म्या आणि माझं कुटुंब कधीच कष्टाला डरत नाही बघा. मग ठरला तर. दादा पंढरीच्या पांडुरंगासारखं प्रसंगाला धावून आलेलं होतं. दादांच्या या विश्वासपूर्ण बोलण्याने नानांना फार फार मोठा धीर मिळाला व मनाला उभारी मिळाली. एक नवा आत्मविश्वास नानांच्या मनात जागृत झाला. पाटील दादांनी नानांच्या कुटुंबात नवा जोश भरला होता. त्यामुळे सगळंच कुटुंब दुसऱ्या दिवशी जोरदारपणे कामाला लागलेलं. दुसऱ्या दिवशी नानांनी आपल्या 2 दोस्तांना घरी बोलवून घेतलं. म्या यंदा माझं समद लिंबुळीचं रान हळद लावायची ठरवली या. तेव्हा तुम्ही दोघांनी बी माझ्या बरोबर पैरा करायचा असं मला वाटतं या. अरे करू की काय तवा त्यात, सरजू तात्या म्हणलं. नव इकतं रान लावणार आहेस यंदा, आणि बेन आहे का रे इकतं तुझ्याकडं, आणि उन्हाळ्यात पाण्याचं काय करणार आहेस. द्यानो अप्पा म्हणलं. आणि इकता पैसा कुठं आणणार आहेस र, का झाडबीड लावलं यास पैक्याच, आणि लावलं असलंस तर आम्हाला बी दाखव की. सरजू तात्या म्हणलं. ती समधी व्यवस्था झाली या, सांगीन पुण्यात यायस कुठून 1 दिवस. नाना म्हणलं. आता तिघांनी मिळून नांगराला याटाक चढावलं. बैलांच्या साह्यानं लिंबोळीचं रान उभं आडवं नांगरून घेतलं, नंतर कुळवून घेतलं. दुसऱ्यांच्या उकिरड्यातील खात ठराविक पैशांना खरेदी केलं व स्वतःचे मिळून असे तब्बल 40 गाड्या शेणखत ओढलं, आणि ते इसकाटलं समद्या रानावर हळदीच्या. व परत
एकजीव करण्यासाठी परत कुळावलं, सऱ्या सोडल्या, वाकुर तोडली, मधनं दंड पण सोडलं. आणि थोडंसं बेनं होतच. आणखी पाटील दादांकडं बेनं आणलं. त्या गड्ड्यांची केसर कापून काढली. ह्याच्यात समद्या कुटुंबाचा सहभाग होता. अशा पद्धतीनं लागवडीची समधी तयारी झाली. पण पण मे महिना आणि पाणी कुठं आहे तवा विहिरीला. आणि हळदीची लागण कशी करायची असा प्रश्न समद्यांच्याच मोहर उभं राहिला. नानांच्या शेताची रचनाच अशी होती की वरील बाजूला मोठी टेकडी होती. तिच्या खाली मोठं तळवाजा खड्डा होता मोठा. त्याच्या खाली हे नानांचं लिंबोळीचं रान. आणि अशी ती काय वळवाची जी जोरात सर बरासली का नाही, नुसतं पाणीच केलं. बाबा बाबा बा, टेकडीवर पडलेलं समद पाणी खाली असणाऱ्या मोठ्या खड्ड्यात साठलं. आणि मग काय नानांचं डोकं चालायचं राहतंय वय. सायपन पद्धतीनं पाटानं पाणी डायरेक्ट वावरात आणलं नानाने. आणि त्या दिवशी नेमका अक्षय तृतीयेचा मुहूर्त होता. अगं, शेजारच्या पाजारच्या तुझ्या घष्टीतल्या बायकांना, माझ्या वाहिन्यांना, आणखी कुणी येईल तिला समद्यांना गोळा कर. आणि आपल्या तिन्ही पोरींना पण घे आणि पटाकदिशी रानात ये. आज हळद लावायची, हळद. नाना सावित्रीला म्हणाल. होय, आता बोली होती लगेच न. बिगी पत्नी सावित्रीने शेजारीला जोडलेल्या बायकांना, तसंच ज्या येतील त्यांना, तसेच मुलींना घेऊन तडक रान गाठलं. लागणीच्या गड्ड्यानी घमेली एकमेकींना दिली आणि वाकुऱ्यात पोचली घमेली. नानाने प्रत्येक वाकुऱ्यात पान सोडलं. आता नाना पाण्यानं भरलेल्या वाकुऱ्यात शिरलं. हातात दह्या भाताचा निवद घेतला आणि शिदुबाकडे तोंड करून म्हणाल, शिदुबा महाराजा, चांगली हळद होऊ दे रे आमदा. आणि पहिला गड्डा वरुंब्यावर खुपसला. तशा समद्या बायका पोरी जोरदार कामाला लागल्यानं आता सर्वांचीच हळदीचे गड्डे वरुंब्यावर फुटाफुटावर भसाभसा खोचायला गडबड झाली व 2-3 तासातच हळद लावून झाली सुद्धा. वर्षभर पाटील दादा यांनी नानांना भांडवल कमी पडू दिलं नाही, अजिबात. आणि उन्हाळा संपेपर्यंत एका फरलांगावरच्या शंकर तात्यांच्या हिरीवरनं इंजन बसवून आणि पायपांना पायपा जोडून पाणी उपलब्ध करून दिलं नानांना. नानांनी पण लई निगा राखली हळदीची, अगदी पोटच्या पोरावानी. म्हणजे वेळच्या वेळी भांगलं आणि वेळच्या वेळी खतं, माती वेळच्या वेळी. ह्यामध्ये पत्नी सावित्री व मुलांचा सहभाग फार मोठा ठरला. हळदीमधल्या तरकारी, भाजीपाला, मिरची इत्यादीमुळे वर्षभर कालवनाची भ्रांत मिटली. श्रावणात मक्याच्या कणसाने धमाल उडवून दिली. खाऊन खाऊन कट्टाळा आला नुसता. आणि वरनं 4 पैसे बी मिळायला लागलं कुटुंबाला. आणि नानांच्या कुटुंबाची आर्थिक आबाळ कमी झाली. आता जवळपास वर्ष आलेलं होतं. आणि हळद जी काय आली का नाही, एकदमच बेफामच छाताडाला टिकली हळद. गावातली माणसं बघायला यायला लागली. नानांचं शिवार, ना हळद बाकी लई जोर कसा आणली औंदानं, कुंडला दादा म्हणलं. नव असं कुंच खात घातलंय असं हळदीला, सांगशीला का नाही बाबू तात्या म्हणलं. नानांच्या हळदीचे व त्यांच्या कष्टाचे सगळे जण कौतुक करत सुटले होते. बघता बघता हळदीला 11 महिने झालं. पाला कापून काढला. आणखी 1 महिना गेला आणि आता खांतीला झोपी केली. झाडून समदे मैतर व त्यांची अख्खे कुटुंब सामील झाली ह्या कामात. अशी एक फणी हळदीची का नाही, रट्ट्याच्या रट्ट्याच, काय बोलूच नका. प्रत्येक फणीची माती पूर्णपणे काढून
बियाणाचं गड्ड वेगळं केलं आणि गड्ड वेगळं, स्वच्छ हळद वेगळी, अशी वर्गवारी केली. काढणी झाली आणि ढीग गेला की लिंबाच्या डहाळीला टेकाया. आता गुरवकीच्या टेकाच्या चुलवानाची डागडोजी करून घेतली. समध्या मैत्राने मिळून कायल दुरुस्ती करून घेतली आणि आता सरपण म्हणून हळदीच्या वाळलेल्या पाल्याची पालापाचोळ्याची तजवीज करून घेतली चुलवाना म्हणून बैलगाडीनं. एक दिवस चुलवानावर कायल चढावली मोठीच्या मोठी आणि भरली की तिच्यात शिग लावून हळद. परत पाण्याच्या बादल्या आणून ओतल्या. वरनं हळदीच्याच पाल्याचं आवरण घातलं व खालनं टाकला जाळ दणकून आणि 2-2.5 तासातच कायल रट्टा करायला लागली. पिवळं जर्द गरम पाणी वर यायला लागलं आणि आता हळद शिजलेली होती. अरे यार, समधेनी आपापल्या जवळचा हार घेऊन नानाने दोस्तांना हाक दिली. तसं समदगडी कायलीजवळ आलं. एक जण दातड्यानं हळद हाऱ्यात भरून देत होता व समदजण वर माळावर नेऊन वतत होतं ती गरम गरम हळद. अशा पद्धतीने 5 कायली हळदीच्या शिजवल्या व माळावर नेऊन टाकल्या आणि आता ही ओली हळद समदीकडे पसरली होती वाळविण्यासाठी. चांगली 5 दिवस हळद वाळू दिली माळाला. तोपर्यंत नानांचा मुक्काम माळावरच होता राखण करायला. नंतर सर्वात महत्वाचं काम म्हणजे हळद चोळणे. मग नानाने त्यासाठी एक काम केलं. एक लाकडी ड्रम तयार करून घेतला सुताराकडून. तो आडवा ठेवला आणि त्याला मधूनच एक कणा होता. तो ठेवला दोन्ही खुज्या लाकडी मेडींच्या वर व त्या कण्याला एका बाजूला एक हँडल होतं. ते फिरवलं की ड्रम फिरायचा. असं ते जुगाड. मग त्याच्यात हळद भरायची व हँडलनं तो ड्रम गरा 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 फिरवायचा बराच उशीर. मग हळद चोळून निघायची एकदम पिवळी पिवळी धमक सोन्यावानी. नानांच्या 4 पोरांनी एकदम चोख काम पार पाडलं आणि आता त्या सोन्यासारख्या पिवळ्या धमक हळदीचा भला मोठा ढिगच लागला माळाला. जणू काही सोनच पसारलंय समद्या माळाला असं भासत होतं. पोती भरून ती सुतळीनं शिवली नानाने आणि तवा तब्बल 20 पोती भरली हळदीनं. म्हणजे नानांना खंडीभर हळद झालेली. सांगली हळद बाजारात हळदीला चांगला दर मिळायचा. नाना व आणखी इतर मित्रांनी मिळून एक बारका ट्रक ठरवला व हळदीला तडक सांगलीच दाखवली. सांगली हळद बाजारात हळदीला फार चांगला दर मिळाला. 2,000 रुपये क्विंटल असा दर मिळाला आणि नानांना 40,000 रुपये रोख मिळालं हळदीचं. नानांचा आणि कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि पाटील दादा घरी आलं. दादा, तुम्ही केलेल्या मदतीमुळंच, ऐन वेळी जी मनाला उभारी दिली त्यामुळंच हे शक्य झालं बघा. तुमचं उपकार कसं फेडावतं हीच कळणं झालंय बघा. नाना म्हणलं, अरे उपकार कसलं त्याच्यात आले ती त्यात दोस्ताचं कर्तव्यच असतंय ती. एका दोस्ताच्या पडत्या काळात दुसऱ्या दोस्तानं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं तरच उपयोग होतोय ना. दादा म्हणलं. दादानी आता जे बँक ऑफ इंडियाकडून कर्ज थकीत होऊन 20,000 झालेलं होतं ते व्याजासहित एक रकमी फेडून टाकलं व नाना आता कर्जमुक्त झाले. आणि नानाने आत्ता कुठं मोकळा श्वास घेतला. दरम्यान नानांच्या मोठ्या 2 मुलींना चांगली स्थळ चालून यायला लागली. थोरल्या सुलोचनासही एक प्राथमिक शिक्षकाचं स्थळ आलं तर मधल्या साधना ही सुद्धा मुंबईला कंपनीत परमनंट नोकरी असणारं स्थळ चालून आलं. थोडा साधक बाधक विचार केला म्हणजे मुलींकडील सर्व माणसं स्वभावानं चांगली आहेत का पाहिलं आणि टाकली सुपारी फोडून दोघींच्या पण लग्नाची एका दमात आणि 2 मुलींची लग्न ठरली. नानांकडं सर्व कर्ज भागून आता 20,000 रुपये शिल्लक होतं. मग काय चांगला मुहूर्त बघून
दोघींच्या बी लग्नाचा बार उडवून दिला एकाच मांडवात धूमधडाक्यात. लग्नामध्ये सर्व मित्रमंडळी व त्यांची कुटुंबे उत्साहानं सहभागी झाली. शिवाय नाना पाटील दादांना योग्य तो मान सन्मान द्यायला अजिबात विसरलं नाहीत. आणि खरी हळद आज लागली होती लेकींच्या अंगाला. आत्मिक समाधानाने नाना सारख्या हळव्या भावनिक मनाच्या माणसाच्या डोळ्याच्या कडा न कळतच ओलावल्या. सुभाष गुरव यांची ग्रामीण कथा